नाचू काय नका. भूत म्हणली देवा भूत असलं म्हणून काय झालं, पण आम्ही तुमचे भक्त आहे ना. तुम्ही असं आम्हाला बाजूला ढकलणं बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही भेदभाव करता का? म्हणजे तसं नाही, तुम्ही फक्त इथं नाचू नका. म्हणजे मग कुठं नाचू? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. इथं नाचू नका याचा अर्थ इथं नाचा असं नाही. महादेवांनी सांगितलं भूतांना बाबा इथं नाचू नका, मग कुठं नाचा? म्हणे जेव्हा कलियुगात पृथ्वी तलावर जेवढे जेवढे नवरदेव मिरवले जातील त्या सगळ्या समोर नाचाय तुम्हीच. म्हणून तुमच्या लग्नात घोड्यासमोर जी नाचली ती देवानं पाठवलेली भूत होती. फक्त तुमच्यात फरक एवढा झाला तेव्हा फक्त भूतच नाचायची, आता हाडळ बी निघाल्या. ऍडव्हान्स झाली ना लाईफ महाराज. तर अवघड झालं नाही की नाही? अवघड झालं, जाऊ द्या, माझं काही म्हणणं नाही बरं. हे बघा आनंद घ्यावा आयुष्यात, फिल्म बघा, गाणी ऐका, काय कुणाला काय सांगता, काही हरकत नाही रे. फक्त एवढं मात्र लक्षात ठेवा, पिक्चर तुमचं मनोरंजन करू शकतं तेवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, गाणं तुमचं मनोरंजन करतं तेवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, त्यात काहीच वावगं नाही आहे. कलाकार वाईट नाही, कला वाईट नाही, कुठलीच गोष्ट वाईट नाही आहे. फक्त लक्षात ठेवा पिक्चर फक्त मनोरंजन करू शकतं. जर आयुष्य घडवायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथाच वाचावा लागतो, हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतो. ते मनोरंजन आहे, हे आयुष्याची यश आहे, आयुष्याची यश आहेत ही. आणि करू शकतो रे जगात. हे जग असं आहे इथं सगळं करू शकता तुम्ही, सगळं. काय झालंय पुढे येत आहे का? मग आधीच यायचं ना. माणसाला जरा उशिरा कळतं, हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे रे. पण जाऊ दे, वेळ व्हायच्या आधी आले ते नशीब आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आता एवढे आल्यावर का, पण 2-4 राहिलेच. ती मुदाम करणार माहिती ना तुम्हाला, मुदाम. त्यांना असं वाटतं आपण पुढच्याला फसवतो, पण त्यांना कुठं कळतंय त्याच फासत्या द्या. म्हणजे आपलं कसं झालंय माहित आहे, आपली अवस्था कशी माहित आहे महाराज. एका पोरानं तिकीट काढलं, खाली उतरलं आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागलं. शेजारच्याने सहज विचारलं एवढा का रे हसतो? ते म्हणला मी कंडक्टरला फसवला. ती म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. अरे कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं का. तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. तुका बरं म्हणले अशी ज्याची बुद्धी त्याच्यापेक्षा दगड बरे ना. येडी लोक आहे. एक पोलीस होता. कोण होता? पोलीस होता. पोलिसाला चोरानं धरलं. कुणाला? हे कलियुग आहे, इथं पोलिसाला चोरच धरतो, इथं चोराला पोलीस धरत नाही बाबा. हे कलियुग आहे. नामदार सांगतात हे कलियुग आहे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. कळलं नाही? हे कळायचं जरा अवघड आहे महाराज बरं का. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. तुमच्या पाठंद्रातलं सांगते. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती? 17 रांजण भरले, पिले 12 हत्तीन. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध वाजू देऊ नका दादा. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? ऐका कीर्तन, ढेकळं मेळ लागणार आहे रे. वनात का सो गीत काय? आता ज्याचा आवाज निघाना ते काय शिवरंजनी म्हणणार आहे का? कुठं वनात? मग नामदेवाला आम्ही म्हणलं खोटं बोलतात महाराज. महाराज म्हणले खोटं बोलणाऱ्याची अवलाद नाही. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय काय? खरंय इथं कर्म कमी बोबाटा जास्त आहे, ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ द्यायचा पण फेसबुक जाम करायचा. अरे द्यायचाच कशाला? कोट्यवधीच्या बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्याच्या घरात जेवाय गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला. मग तू लिहितोच कशाला?
माझं असं म्हणणं नाही की वाईट वागू नका, पण वाईट वागून लोकांना चांगलं दाखवू नका ना. जसे तसे दाखवा. अशी राहते ना अशीच राहते, असा राहतो ना असाच राहतो. फसवतो नका रे. पाप करून जेवढं पाप लागत नाही तेवढं पुण्य करायचं नाटक करून पाप लागतं. खोटं नका बोलू. येडाय ना येडाय. असे लोक इतका चांगलपणाचा आव आणायला लागले. आणि खरं सांगू, लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. ही चांगलं वागण्याची व्याख्या आहे. दुसऱ्यासाठी नका रे वागू. काही नाही, ही लोक तोंडावर चांगलं म्हणतात. आता एवढा जरी आमच्या विकी दादांनी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला तरी अख्खं गाव काय चांगलं म्हणणार नाही. 2-4 तरी खौट बोलणारच. ती जाता जाता म्हणणार त्याचं काय असते, पैशाचा उता आलाय कुठं तरी खर्चायचाच. लोक आहेत महाराज ती. तुम्ही हे पाटील आणा नाही तर ते पाटील आणा, तुम्हाला बट्टा लागणारच. कारण हे जग आहे, हे कीर्तन करायला सोडत नाही. तर आपली काय कथा आहे? अहो लोकांनी देवाला सोडलं नाही, आपली काय कथा आहे? खुशाल. मला इतकं वाईट वाटतं ना आपल्या धर्मातला. तर ना बांड पोरगा मला येऊन म्हणला, ताई एवढा राम राम कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल करता, एवढ्या जगाच्या मालकाला सगळं कळतं. आणि हे बघा, ज्या विज्ञानाच्या जोरावर आपण उड्या मारतो ना, सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तक वाचून खोकडही शाणी होतात. ज्ञान परंपरेचं लागतं. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेणी आवेशे प्रगटले ते जलकलकी तदी सेता या विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी सांगितलं. याला वारकरी संप्रदाय म्हणायचा आणि याला विज्ञान म्हणायचं. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. आणि खरं एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्यच काही नाहीये. पण देव समजून घेता आला पाहिजे, देव कळला पाहिजे. सर्व गटीरामध्ये हा देही एक. देव कुठे हे लक्षात घ्या. शंकराचार्याचं वर्णन आहे बघा. कर्कश होतोय आवाज. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हॅलो. जीवे पिपस्वामृतमृत देव गोविंद दामोदर माधवेति. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कौन कहते कि भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे. आवाज. कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान वीर शबरी के तरह. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी. देवाला कुठलं स्वरूप नाही. हा कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी चली आना. कभी राम बन के खेचू देऊ नका, आवाज मोकळा द्या. चली आना प्रभु जी चली आना. हरि बोल. राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. पालनहारी निर्गुणारण्यारी
पाठ द्यायचं तर ये, अपयशांना म्हणावं काय पदात पडायचं ते पड, लोकांना म्हणावं काय नावं ठेवायचं तर ठेवा, अरे जगाला म्हणावं काय पाय खेचायचं ते खेचा, फक्त पांडुरंगाला सांगा मस्तकावरचा हात काढू नको, जग जंकल्याशिवाय सोडणार नाही, ही ताकद तुझ्या आशीर्वादात आहे. हे नामचिंतन आणि देवाचं नाव आहे. नाही हे जमलं तरी काही हरकत, चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोडा. कृष्ण सांगतात, अरे अर्जुना, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. अरे अर्जुना, चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड, तुझ्या जठरामध्ये आग्नी भरून अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. मी तो राम, मी तो कृष्ण, तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, जगवणाराच मी आहे. म्हणून आम्ही म्हटलो ज्याला हे कळालं तो सुखी आहे. बाकी कल्पनेची, बाकी सगळं असत्य आहे. कल्पना म्हणजे असत्य, द्वैत म्हणजे असत्य, धम्म म्हणजे असत्य. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन, कल्पनेत जगणाऱ्याला आणि बिन कुळाच्या बिन बुडाच्या माणसाला कितीही ज्ञान दिलं तरी पचणार, कारण कुळात लागतं. आणि कितीही ज्ञान देऊन अहंकाराने जर गेलं तर ते पुन्हा मिळवता येत. म्हणून विनंती आहे, असत्य लोकांना कळू नये. हे असत्य आहे. काय? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग धुंद तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार तुझा दरबार. ते असत्यात गुंतलेली माणसं त्यांना खरं कळणार आहे. जनाई म्हणतात तुझा दरबार धुंद झाला देवा, कसं व्हायचं रे विठ्ठला, कल्पनेची बाधा लागली रे या लोकांना, सुख कसं मिळणार. अरे इथं सत्यच आहे. इथं पोलिसाला चोरानं धरलं, जाग्यावर आले तुम्ही, तुम्ही जाग्यावर आले का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव येऊस तर सोडायची नसते, बोलत जा. पोलिसाला कुणी धरलं? चोरानं धरलं. पण ह्याला कळावं ना, ह्याला आत्मज्ञान असावं की मी पोलीस आहे. पोलीस काय फक्त वर्दीवर असतो का? पोलीस अरे एवढी प्रॅक्टिस केली, ताकदवान पोलीस तो. त्या पोलिसांना चोराला घाबरून खिशातले पैसे अंगातलं सोनं काढून दिलं आणि पोलीस घाबरून घरी पळून गेला. बायको म्हणली एवढं घाबरायला काय झालं? म्हणलं काय सांगू तुला, चोरानं धरलं. बायको म्हणली लाज वाटते की तुला सांगायला? अरे पोलीस आहे, माझ्या बापानं पोलीस म्हणून दिला, त्याला कळल्यावर तोंडात शेत घालीन तुझ्या. नांदू द्यायचे नाही मला माझ्या माहेरचे. पोलीस आहे तू, चोराला घाबरून पळाला. म्हणलं मग जीव घातला, त्यांच्याकडे मोठी मोठी हत्यारं होती. म्हणली तुझ्याकडे बंदूक होती, ती काय केली? म्हणला मी लपवली, नाही तर त्यांनी ती बी नेली असती. अरे ती लपवाय होती का? इतक्या येड्याला काय करावं, कसं सांगावं दादा महाराज. स्वतःचीच किंमत स्वतःला कळत नाही तर लोकांनी त्याची किंमत कशी करावी? महाराज आम्हाला आजच्या पिढीला स्वतःची किंमत कळली पाहिजे, आपलं कुळ कळलं पाहिजे, आपला धर्म कळला पाहिजे. स्वतःची किंमत करत जा. अरे काही लागत नाही रे, स्वतःचं स्टार्टअप चालू करायला, व्यापार करायला, स्वतःचं नाव कमवायला, यश मिळवायला, प्रसिद्धी मिळवायला काही लागत नाही. पैसा तर नाहीच नाही, फक्त डोकं लागतं, विचारांची ताकद लागते, काही लागत नाही. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला चाहिए. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे, वकिली करते मी, करत नाही शिकते, तशी करते पण शिकते महाराज, तवर तशी संतांची वकिली करते पण शिकते महाराज बरं का. तर मग मी लॉच्या सेकंड इयरला आहे, आमच्या वर्गात एक पोरग आहे, सनी त्याला उभा करून एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली कशी करणार? तर म्हणला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कतलं बोलू? बर चल, एखाद्याला माया येऊन तुला केस दिली बी तर तू लढणार कशी?
तर म्हणला थल कती बी ललल कती ललल नाही तू ललल पण पुलत्याला कलल का तू लललेली नाही म्हणला थल आता काय थल सर म्हणले ती वकिली सोड तू आयुष्यात काहीच करू शकत नाही माझा विश्वास आहे तुझं काही करू शकलं ना पट्ट्यात ते सगळं सोड हे 20 रामायणाचे ग्रंथ घे पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना मास्तर नोकरी सोडलं तुझ्या पाया खालून जाईल सरांनी अंडर एस्टिमेट केलं जेव्हा अख्खं जग आपली हरायची वाट बघतं आणि जेव्हा कष्ट करून तो जिंकतो तेव्हा त्याचं यश बघण्यासारखं असतं आणि माझी विनंती आजच्या पिढीला ही लोक ग्राह्य धरतायत आपल्याला अंडर एस्टिमेट करतायत अरे शेतकऱ्याचं आहे मिडल क्लास आहे याला काय जमणार आहे जेव्हा जग हारायची वाट बघतात तेव्हाच जिंकावं त्यातच मजा आहे खतरनाक मजा आहे महाराज बरं का जगांना हारायची वाट बघावी मग आपण जिंकावं लोकांना वाटावं अरे बाई आहे हिला काय जमणार आहे आणि तेव्हा त्या सावित्रीबाई फुलेंना अख्ख्या शिक्षणासाठी आपला जीव घाण टाकावा आणि या पोरींना शिक्षण द्यावं त्यांना कळतं त्या स्त्रीमध्ये ताकद काय ताकद आहे रे लोक नावं ठेवणं हीच ताकद आहे या विषयाकडे पोरांनी जिद्द होती मनावर घेतलं पुढच्या लेक्चरला पोरगा आला सरांनी उभा केला यानं खाली मान घातली सरांनी विचारलं करे विकले खाली मान घालून उभा राहिला सर म्हणले माहित होतं तुला जमणार नाही पोरगा म्हणला तल थगले इकले फक्त तुम्हाला आनंद घेऊ देतो तो माझ्या हारायचा महाराज बरं का थगले इकले सर म्हणले कस काय लय थोपाय म्हणला तल प्रत्येकासोबत जायतो त्याला म्हणायतो हे बदा हे रामायण हे बदा हे रामायण ह्या थिताय लावण आहे तुम्ही देता का मी वाचून दाखवू लोक म्हणले देण होय पुढं तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं स्ट्रॅक्टर रे गणिमी कावा ताकद विचारात लागते बरं का मुलं मुली जरा मोठे व्हा आमच्या पोरांना तर काही नाही गोरी दिसली गालात असली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे का रे दादा जरा स्वतःच्या करिअरचं बघा ना अरे नाव कमवा पैसे कमवा बंगले बांधा जिच्या महाग तुम्ही ती तुमच्या महाग आल्याशिवाय ही बहीण म्हणून सांगते कमवा फक्त मोठे व्हा बिनाकले हो आधी पैसा घ्या खिशात मी बहीण म्हणून आत्मीयतेनं सांगते परमार्थाचं सगळ्यात मोठं साधन आहे शास्त्र सांगतं अर्थ आणि काम पुरुषार्थाचं लक्षण आहे पैसा कमावणं आपण गरीबाच्या औलादी नाही आपला बाप द्वारकेचा राजा आहे सोन्याच्या सिंहासनावर बसतो सोन्याचा मुकुट घालतो तो विठ्ठल आहे गरीब व्हायचेच जगत 65 लाखाची सावकारकी किती आताची नाही बरं दादा पावणे 400 वर्षापूर्वी आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख बरं का 2 BHK आपला तरी भजन करीत नाही 65 लाखाची 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीमध्ये बुडवायची ठरवली किती बैलगाड्या 25 एका कागदावर 100 ते 200 एकरी जमीन 300 ते 400 तोळं सोनं तुकोबाराकडे घाण होतं अशा कागदांच्या 25 बैलगाड्या भरल्या होत्या का संप्रदाय समजून घ्यावा का ज्ञानोबा तुकोबाराय कळावे तर माणुसकी कळते या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याची कीव कुणाला ते जगद्गुरु तुकोबारायांना स्वराज्य शेतकऱ्याच्या पोरांनीच उभं केलं रे श्रीमंताच्या नाही आर्मीत शेतकऱ्याचीच असतात श्रीमंताची नाही हे चाललंय ना हे त्यांच्याच लेकरांवर चाललंय काही खरं नाही तर म्हणून विनंती याला मोठेपणा समजा कमीपणा नाही आपला बाप धोत्रात फिरतो ना हा सगळ्यात मोठा स्वाभिमान आहे आपला की आपला बाप धोत्रात फिरतो हे लोकांना वाईट वाटायला लागलं रे आजकाल आमच्या लेकरांना आई नाही पाहिजे आम्हाला मम्मा पाहिजे बरं ती शिकवते बी मामाच कारण तिला आई म्हणून घ्यायची लाज वाटते एखाद्या आईला म्हणून नका लेकराला मोबाईल देत जाऊ तेवढंच नादी लागतं नाही तर कामच करू देत नाही नादी लावती अगं मग थोडे वेळ देत जा एकदा घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही तुझं ऐकत नाही तुझा अगं 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही 1.5-2 ऐकत नाही येड्यात काढती का काय लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं माय बहीण म्हणून लेख म्हणून सांगते तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं याला संस्कार म्हणायचे असतात
छत्रपती घड्याला मासाहेब जिजाऊच लागतात ग. ताकद लक्षात घ्या माय, मला खूप ताकद आहे तुमच्यात. तुम्ही येड्या नाही ग, लय ताकद आहे. वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात जे व्यवस्थापन आम्हाला जमणार नाही ते व्यवस्थापन आपल्या घरातली रोजची गृहिणी करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. इतकी ताकद आहे तुमच्यात. स्पष्ट बोलू का माय माऊल्या? एका स्त्रीची ताकद भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे. भगवंतापेक्षाही मोठं सामर्थ्य एका स्त्रीकडे आहे. हे माझं बोलणं नाही महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवाच्या वर ताकद एका बाईत आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. हे धर्मशास्त्र आहे आपलं. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. खूप ताकद आहे ग माय. तुम्ही लय गोड आहे माय, लय गोड. बजाजनगरच्या तुम्ही तर लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा आहे थोडा प्रॉब्लेम, पण असं द्या काय करता. याचा अर्थ तुम्ही लय गुणाचे असं नाही बरं. खरं सांगते, आयुष्यात काही लागत नाही रे बायकांना. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय असा सर्वासच आहे. अख्या घराबारानं बोलावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं कशाला टेन्शन घेते मी आहे ना. बाई आनंदानं नांदती. नांदती का नाही ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, नंदेनं हिनवावं, जावेनं हिनवावं, गावानं बोलावं, तिला काही वाटत. फक्त नवरा सोबत असावं. खरं आहे ना? म्हणजे फक्त नवरा चांगला पाहिजे. खरं आहे ना? मागच्या तुमचं झालं नाही का? मग बोलत जा ना. खरं आहे ना? तुमची बाजू घेतल्यावर तरी बोलत जा ग. खरं आहे ना? म्हणजे फक्त नवरा चांगला असावा. खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून इतके बारे विचारते. खरं आहे ना? माझं झालं मला येईल अक्कल तर सांगा. म्हणजे अक्कल म्हणजे कुठं